स्पाइस ऑफ इंडिया म्हणून जगप्रसिद्ध भारत आहे। यामध्ये इंटरनॅशनलमध्ये जे चायना आमचा कॉम्पिटिटर आहे, तर जाणीवपूर्वक 2 प्रोडक्टला बाहेर फिश करी मिक्स मसाला यामध्ये अमुक आहे असं म्हणून त्यांनी जगभरात भारतामध्ये व जगभर त्यांनी आपली बदनामी करण्याचं चाललेलं आहे। त्याचं मागचं प्रमुख कारण त्यांचा एक्सपोर्ट वाढावा आणि आपल्या देशाचा एक्सपोर्ट कमी व्हावा। कारण की भारताचं नाव आहे मसाल्यामध्ये, खाद्यपदार्थामध्ये। इथून भारताला मोठ्या प्रमाणात फॉरेन गंगाजळ ज्याला आपण म्हणतो, विदेशी मुद्रा हे मोठ्या प्रमाणात भारताला खाद्यपदार्थामुळे मसाल्यामुळे मिळते। त्याला डॉमिनेट करण्याचं हाँगकाँगमधून म्हणजे चायनानी हा प्रयत्न चालवलेला आहे। आपल्या देशातल्या सर्व वर्तमानपत्रामध्ये ही बातमी मोठ्या प्रमाणात आलेली आहे। याचं खंडन करण्याकरता आम्ही इथे बसलेलो असं काहीच नाही। आपल्या देशातली सर्वोच्च संस्था जी फसाई आहे दिल्लीमध्ये, ज्याचं पूर्ण भारतामध्ये जाळे आहे, प्रत्येक मसालाचे बॅच नंबर जो असतो तो बॅच नंबर लॅबॉरेटरीमधून टेस्टिंग पास केल्यावरच तो मार्केटमध्ये जातो। असं कधीही कुठे काही होत नाही। नागपूर विदर्भामध्ये सुद्धा एक लॅबॉरेटरी आहे, त्या ठिकाणी प्रत्येक बॅचचा माल जो पास झाल्यावरच पॅकेटिंगमध्ये जातो व नेहमी सतर्कता बाळगली जाते। तर ही बदनामी याकरता मी म्हणतो की आपलं एक्सपोर्ट कमी व्हावा म्हणून हे विदेशातल्या लोकांनी बदनामी चालवली आहे, असं काहीच नाही। तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करतात मसाल्याच्या आणि तुम्ही या संघटनेशी निगडीत आहेत, या क्षेत्रावर तुम्ही कुठला पाठपुरावा केला आहे का? आम्ही जसं वर्तमानपत्रात आलं मिलावटच्या बाबतीमध्ये जे वर्तमानपत्र सर्व ठिकाणी आल्यावर ताबडतोब आम्ही दिल्लीची यंत्रणा जी आहे फसाई त्यांच्याशी संपर्क केला। त्यांनी ताबडतोब त्या प्रॉडक्टला टेस्टिंग करून घेतलं व टेस्टिंग केल्यावर त्यांनी क्लिअर कट सांगितलं का असं काहीच नाही, ते त्यांनी क्लिअर केलेलं आहे। सुप्रीम आमच्यासाठी सुप्रीम कोर्ट जी आहे फसाई, त्यांनी म्हटलं का असं या प्रोडक्शनमध्ये काही मिलावट नाही आहे। आंतरराष्ट्रीय बदनाम करण्याचा प्रयत्न करतात केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची या संदर्भात काय भूमिका आहे? केंद्र सरकारची भूमिका आहे का असं कोणत्याही भारतीय मसाल्यामध्ये मिलावट नाही आहे। त्यांनी कालच्या फसाईने हे डिक्लेअर केलेलं आहे।